हॅलो, गुड आफ्टरनून. तर परवाचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? आणि परवा तर काय तुम्हाला काय झालं, नेमकं काय घडलं तुम्ही बघितलंच. सो त्यानंतर काय बघायला आम्ही काय कोण गेलोच नाही आहे. त्यानंतर पाऊस पण होता आणि घराच्या बाहेर पडता पण आलं नाही. सो फक्त आमच्या देवीची इथं यात्रा होती तेवढंच दर्शन घेऊन आलोत आम्ही. सो काय नाही, असाच दिवस, काय खास नव्हतंच करण्यासारखं. रोजचं रुटीन, मॉर्निंग रूटीन चालू होता, अभ्यास वगैरे. तर म्हटलं आता चला आज करूया व्लॉग थोडा तरी. सो आता मी आणि म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं दुपारचं, आणि आता मी आणि मम्मा लुडो खेळणार आहे थोडा वेळ, अर्धा तास वगैरे. सो त्यानंतर परत माझं अभ्यासाचं रुटीन असणार आहे, ते आपण चलाच मी दाखवते. आम्ही लुडो खेळते ना, दिसले मी त्याने खेळ एक जिंकलो रे 3 जातो की 1-2-3. मी नाही थांबणार आता इथं. 1 2 3 4 5 6 तू बाद लई बाई बाद आहे. 1 2 1 2 1 2 3 खेळ. अरे अरे मेलोस तो. 1 2 उचल थांब. तर ठीक आहे मग 1 2 3 4 5 1 2 3 4 5 थांब ग. 1 2 3 4 5 2. सो आता तुम्ही म्हणाले की आम्ही लुडो खेळत होतो, तर अचानक कसं काय आवडलं. तर आम्हाला लुडो खेळताना आमचे म्हणजे माझा एक दादा आहे, तर त्यांच्या म्हणजे तिथे ज्या बहिणी आहेत आमच्या, त्यांचा फोन आला की आम्ही घरी येणार आहे. सो त्यांचा खूप 2-4 दिवस झालं फोन येतच होतं की आम्ही घरी येणार आहे. इवन त्या परवा दिवशी घरीसुद्धा येऊन गेला, पण आम्ही गावात गेलो होतो आणि लॉक होतं ते बघून परत येऊ. सो आत्ता फोन आला होता की तुम्ही घरी आहे का, तर आम्ही म्हटलं या आहे. तर त्या येतात, त्यांच्या छोटं असं बेबी आहे, बेबी गर्ल, त्यांना घेऊन. तर ती फारच क्यूट आहे, तिचं नाव राजकुवर आहे. तर मी आल्यावर तुम्हाला ती दाखवतेच. सो काय मग ते येत आहेत म्हणून आम्ही आवरून वगैरे बसलो. सगळं क्लीन वगैरे केलं. क्लीन काय आपण रोजच करतो, असं काही नाही आहे की ते कोण येणार म्हणून आपण क्लीन करतो, पण तो क्लीन तर रोजच करतो. तर ते आले की तुम्हाला दाखवते. सो आज बिलकुल पाऊस नाही आहे. सो आम्हाला फार बरं वाटतं आहे, कारण थोडं सगळीकडे सुकलं आहे वगैरे, आणि पुराचं पाणी पण थोडं ओसरलं आहे, त्यामुळे आता बेटर फील होतं आहे. तर ते आले की तुम्हाला मी दाखवते. कोण येते? तर ही आहे आमची डॉल. तर खूप क्यूट आहे, नावाप्रमाणेच नाव आहे त्याचं राजकुवर. तर खूप चिमणीसारखी नुसता बडबड करते, आणि बघा तिच्याबरोबर आम्हाला खेळताना खूपच मजा येत होती. ही बघा ही कशी खिडकीत जाऊन बसली आहे. सो वाजल्यात 8:15. तर बॅकग्राऊंडचा आवाज येतो तो माझ्या मम्माचा आहे. ती की माझ्याशी बोलत असते, पण तिला ॲक्च्युली माहीत नाही की मी व्हिडिओ बनवते की व्हिडिओ चालू आहे. सो ती तशी मध्ये बोलत नाही. तर ते पाहुणे वगैरे आलेले सगळे गेले. तर ॲक्च्युली टाईम टेबलनुसार 2-2:30 ते 4:30 अभ्यासाची वेळ होती, ती सगळी ड्रॉप झालेली आहे. टाईम टेबल विस्कटलेलं आहे, आणि असं 2-3 दिवस होतं आहे. कारण आपण काय मुद्दामन करत नाही, पण असं काहीतरी येतं की आता यात्रा वगैरे येते किंवा काहीतरी येतं, तर मध्ये हा असं महत्त्वाचं असेल की ते थांबतं. तर सो कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं. सो मी आता अभ्यासाला बसणारच होते, कारण दिवसभर टाईमपास झालेलाच आहे म्हणून. तर ते बसणार होते तोपर्यंत लाईट गेली, आणि ही लाईट म्हणत असाल तर हा बल्ब चार्जिंगचा आहे. आणि हे सुद्धा आत्ता मला माहीत झालं की मम्मानं माझ्या रूममध्ये चार्जिंगचा बल्ब बसवला आहे. लाईट गेली म्हणून मी मम्माच्या रूममध्ये गेले मम्मासोबत गप्पा मारायला. तर मम्मा बोलली की जा, तुझ्या रूममध्ये लाईट आहे, चार्जिंगचा बल्ब लावला आहे, तिथे जाऊन बस अभ्यासाला परत. म्हणून मी हा लाईट आत्ता बघितला चालू करून, आत्ता मला माहीत झालं की हा चार्जिंगचा बल्ब आहे. सो आज फास्ट टाईमपास झाला आहे, आणि आता आम्ही बसणार आहे अभ्यासाला.
आणि असं ठरवलं उद्यापासून ज्यावेळी मी ठरवते त्यावेळी माझा अभ्यास होत नाही. सो आता मी मनात धरलं आहे की आपण काही ठरवायचं नाही, डायरेक्ट अभ्यास करायचा, कुठेही टाईमपास करायचा नाही. पण अशा गोष्टी आपण काही मुद्दामन करत नाही, पण घरात काहीतरी कोणतरी आलं तर तेवढं आपल्याला थोडं हे करावंच लागतं. सो आज मेन गोष्ट म्हणजे आज पाऊस बिलकुल पडलेला नाही आहे, सगळीकडे सुकलं, त्यामुळे आज बरं आहे. म्हणजे थोडं बाहेर पडता येतं, थोडं हे करता येतं, नाही तर पावसात कुठेही बाहेर पडता येत. तरीसुद्धा मी काल पावसातच गेलो होतो यात्रेसाठी. तर चला मग काय अभ्यासाला वगैरे बसायचं. आणि परवाच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच का म्हणजे पूर बघायला गेलो, ॲक्च्युली प्लॅन वगैरे केला, आवरलं वगैरे. पण काय झालं म्हणजे का आम्ही अडकलोच तिथे, पाऊस जोरात आला, आमचं पूर बघणंच कॅन्सल झालं सगळं. तर आम्ही आमच्या पाहुण्यांच्यात बसलो, 3ला गेलो, 3-4 वाजे, 7 वाजेपर्यंत काय पाऊस थांबायचं नावच घेईन. तर म्हटलं आपण भिजतच येऊ. सो भिजत आलो, तुमच्या पूर्ण व्हिडिओमध्ये टाकलं. आणि एक की माझ्या आईनं स्वामी दत्त सेवा या नावाचे यूट्यूब चॅनल आहे, तर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि आय होप तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघताय, लाईक करताय, पण माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला. तुम्ही बघता व्हिडिओ मला माहिती, पण सबस्क्राईब पण करत चला, लाईक करा, शेअर करा. आणि असं काही नाही आहे, तुम्हाला काय वेगळं वाटलं किंवा थोडं असं इम्प्रूव्हमेंटसाठी वाटलं तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंट करून, त्याचं काय असं फारसं वाईट नाही वाटणार. तर माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर आता आहे चार्जिंगची लाईट, आणि आईनं आत्ता बजावून सांगितलं मला की चार्जिंगची लाईट आहे, तर अभ्यासाला बस. सो आता मी बसणार आहे अभ्यासाला. आजच्यासाठी इतकंच. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सपोर्ट करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय, गुड नाईट, टेक केअर.